कानिवली टीम तुम्ही आपल्या जागेवरती चला. कानिवली टीम जागेवरती चला. तुम्हाला कक्ष तयार केलेला आहे आणि त्यांच्या समोरचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी बाजूला व्हा. आयोजन कमिटी चला घ्या. बस मी मगाशी प्रेमाने सांगितलं होतं मामा पुईचं नातं ठेवू नका. यांनी वेगळीच नाती ठेवली. आता खुर्ची गमावली. पहिला बॉल वाईट. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. दोन्ही बॉल वाईट आलेत. अगदी असं म्हणताना नशीब बलावत्तर असावं. बॅटिंग करणाऱ्या टीमचं नशीब सध्या फळफळतं मी म्हणेल, कारण या ठिकाणी दोन्ही बॉल वाईट फेकलेत. गोलंदाज प्रमीर शिंदे. असो, सध्या या स्पर्धेचे आयोजन करण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातखंड आहे, परंतु असं चुकी केले, चुकीला माफी नाही. चांगला फटका बॅकफुटवरती जाऊन फिरवलाय. हवेत बॉल. चेंडू खाली मला वाटतं आर्या पाहायला मिळत होता, परंतु केली गेली मैदानात चुकी. आणि या चुकीला पुन्हा एकदा मिळणार नाही माफी, कारण मी सातत्याने म्हणतो की क्रिकेटमध्ये केलेली चुकी ही बॅटरसाठी दरवाजा संधी निर्माण उघडत असते. प्रमेलने जर विकेट घेतली तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज एमडे दादा यांच्याकडून, संतोष दादा यांच्याकडून 200 रुपये. संतोष दादा बोडेकर, म्हणजे एका विकेटसाठी 700 रुपये. दादा सध्या दिवसाची हजेरी आहे ती. चांगला बॉल. प्रमीर शिंदे मध्ये ती ताकद आहे. जर मी तर म्हणेल एमडी दादा, संतोष दादा, जितका प्रमीरला तुम्ही जवळून पाहिला असेल नसेल माहीत नाही, परंतु मी त्याचा क्रिकेट अगदी जवळून पाहिलाय. ताकद आहे त्याच्यामध्ये आणि ती ताकद तो मैदानावरती वापरतोय. पहिले 2 जरी वाईट आले तरी कानिवली टीमला मैदानावरती त्याने स्थिरबद्ध केलाय. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. अगदी स्लिपचा खेळाडू चेंडू खाली पर्यंत थोडं पंबल पाहायला मिळालं, त्याला बॅकअप आला आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरसवले, जाऊन पोहोचले 5 आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल राइट अप ओव्हर द विकेट. चांगला बॉल हाताळलाय प्रमीलने, परंतु चुकी झाली आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अफलातून एफर्ट वापरले गेलेत आणि या संघासाठी कमीत कमी मी तर म्हणेल या ठिकाणी धावा वाचवल्यात, त्यात 2. कारण या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेला ना तर शेवटच्या क्षणापर्यंत बॉल जाणार होता बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु तिथे मात्र अडवण्यात आलं यश ते या फिल्डरला आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 7 आकड्यावरती. फटका फ्रंट फुट वरती येऊन डान्सिंग डाऊन द क्रिकेट पाहायला मिळाला. बॉल जातोय तो आउट ऑफ द पार्ट. येतोय बॅटरच्या बाट मधून खणखणीत दणदणीत ब्रँडेड सिक्सर. कानिवली टीम एकीकडे आपण पाहतोय बॅटर जितू, तर एकीकडे यश. यश नावाचं वादळ सध्या मैदानावरती गाजलं जात आहे. एकीकडे पाहायला गेलं तर जितूच्या माठ मधून फक्त 1च धाव आपल्याला अनुभवता आली आहे, परंतु उर्वरित धाव संख्येचा विचार करायला गेलं तर 10 धावा यावेळी यशच्या नावावरती आहेत आणि त्या यशला आता या ठिकाणी परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. ते गोलंदाज प्रमीर शिंदे आणि संतोष दादा आणि एमडी दादा. आता मी तुमच्याकडे आलोच, तुम्हीच माझ्याकडे आलेत, आता म्हणायला हरकत नाहीये.
मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करेल. इतक्या लांबून ते या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं स्वागत आणि आभार सुद्धा, कारण हे प्रेम तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलाय. विलासदादा युवा प्रतिष्ठान वरती असलेलं तुमचे प्रेम आणि या प्रेमाचा आमच्याकडून अगदी स्वीकार आहे. परंतु यावेळी मात्र प्रमेल शिंदेने शेवटच्या क्षणाला का होईना विकेट मात्र प्राप्त केली आणि एमडी दादांच्या बक्षिसाचा तो हकदार जरूर ठरलाय. जाऊया मॅचकडे. आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल 13 धावफलकावरती आपण अनुभवतोय. आदरणीय संजय दादा मोरे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. संजय दादा मोरे या आपण मंचावरती. क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. अगदी असाच क्रिकेट सध्या मैदानावरती आपण अनुभवतोय. एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागला होता 40+ सामन्यामध्ये आणि अगदी तोच संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळाला. जाऊया मॅचकडे. चला स्पीडअप करा प्लीज. अजूनही बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. आर्या आवस्कर गोलंदाजी मार्कवर. किती धाव कंप्लीट झाली ती, परंतु 4 धावा येतील. आता बॉल होतो फरार, येईल तो मात्र दर्जेदार चौकार. ठोक द्यायचे. डीजे मास्टर तुम्हाला एक गाणं सगळं नक्की सांगेल देईल. मला वाटतं बरंच ते गाणं गाजताय. आमचे साथी समालोचक, ज्येष्ठ समालोचक म्हणून आहेत भोपाळचे विनोद पाटील यांनी रचलेलं ते गाणं आहे. गाण्याचे बोलत युवा जिगरबाज. इथे पंचांचा वाईटचा इशारा आणि इथे वॉर्न केला गेलाय. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आर्या आवस्करची गोलंदाजी मैदानात आपण अनुभवत आहे. बऱ्याचशा अंशी या घरेलू मैदानावरती प्रॅक्टिस असेल, तदनंतर ही मॅच असेल, बरंच काही आहे. इथे मात्र काय घडतंय ते पाहूयात, कारण पंच मात्र या ठिकाणी सल्ला मसलत जरूर करतायत. आर्या नेक्स्ट बॉल, फायर अँड फाईट. चांगला बॉल. इथे मात्र अपील करण्याच्या नादात बॉलला गॅदर करता आलं नाहीये. बॉल जाईल बाईकच्या स्वरूपात. 4 धावांसाठी येतोय नशिबाचा गाणं. परंतु मंगेश दादा तलेकर यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. योगेश दादा आणि सतीश दादा आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. मंगेश दादा तलेकर आमचे मामा. एक धाव फलकावरती जरूर पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचले. ती अद्याप 23 आकड्यावरती. 23 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटचं नुकसान आणि 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बीसीसी परले ए आणि त्याच्या विरोधात कानिवली टीम आहे. पहा 2 दिवस ज्यांनी समालोचनात गाजवले ते अनिल कोहली सध्या मैदानावरती आहेत. चेअरअप जरूर करतायत. अनंत पवार यांच्याकडून 1 6 2,000 रुपये. जितू तुमच्यासाठी असतील ते. 2 6 बॅक टू बॅक 2 6. 2,000 रुपयांचं कॅश प्राइज.
इथे डॉट बॉल आलाय. सातत्यपूर्ण डॉट बॉलची एक मालिका आर्या अवस्करने मैदानात राखली आहे. व्हॉट अ बॉलिंग अटॅक, पॉवरफुल. परंतु कीपरचं जरूर कौतुक करेल यावेळी. फार चांगली कीपिंग. आम्ही नेहमी म्हणतो इंटरनॅशनल लेवलला सगळ्यात कमतरतीत म्हणजे कमी क्षणामध्ये कीपिंग करणारा व्यक्तिमत्व म्हणजे महेंद्रसिंग धोनी. नवगारा उपसरपंच आदरणीय सज्जनजी मोरे यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला टीम मीटिंग नको, सातत्याने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावा धावफलकावरती आणि त्याच समेत विनोददादा यादव यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं सुद्धा मनस्वी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. चला जरा स्पीडअप करा प्लीज. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. नवगर आणि त्याच्या विरोधात शिवशक्ती परले. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला टॉस साठी आपण यायचं आहे. नवगर आणि शिवशक्ती परले. या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो पाहायला गेलं तर शार्वी लाईट सेवा आणि रिया डीजे परले, रुपेश जाधव, अगदी ही पर्वणी तुम्हाला पाहायला मिळते. एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तरी अगदी लाईट व्यवस्था, त्याच्यानंतर डीजेची अगदी तंत्रशुद्ध बांधणी आणि वाजंत्री म्हणावे लागेल. मनस्वी कौतुक रुपेश जाधव आणि टीम. त्यानंतर आमची लाईव्हची संपूर्ण टीम SS लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. मीनिंग जरूर विचारेल नंतर, परंतु आता आपण मॅच कडे जरूर वळूयात. श्री साई लाईव्ह अगदी आपण पाहतोय ना, ही फार महत्वाचं आहे. चांगला बॉलिंग अटॅक सध्या BCC परली ए टीमचा पाहायला मिळतोय. आर्या अवस्कर त्याला त्या दिवशी मी डेच्या स्पर्धेत त्या मैदानावरती खेळताना पाहिलं. बेलीवकरांची स्पर्धा होती आणि आर्या अवस्करच्या गोलंदाजीचा एक वरचष्मा कधीही पाहायला मिळाला नाही त्या मैदानात. परंतु आज मात्र या ठिकाणी कानिवलीच्या विरोधात बॉलिंग अटॅक करताना आर्या अवस्करने कमबॅक जरूर केलं. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आता गोलंदाजी करतोय राकेश. मंगेश दादा तळेकर मामा मंचावरती या, मान्यवर आपली वाट पाहत आहेत. धक्का क्रमांक 2 आपण अनुभवलाय. अगदी विकेटच्या स्वरूपात परतावं लागलं होतं आणि न्यू बॅटर अमोल आता मैदानात आगे. जितू आणि अमोल आता मैदानात काहीतरी करावं लागेल कानिवली टीम साठी.
चांगला बॉल यॉर्कर लेंथ मी तर म्हणेल हाताळले गेले, बुंद्यात फेकला. तदनंतर एका वीक बॉलने घेतला की टप्पा पडल्याच्या नंतर सरळरित्या मिसटाईम स्ट्रोक केलून झालाय आणि यावेळी किपरच्या हातात हा बॉल पाहतोय. सध्या नाचवलं जातंय गोलंदाजाला किपरच्या माध्यमातून. हा बॉल डॉट आल्यानंतर कानिवली टीम थोड्या धावसंख्येच्या फार मोठ्या संकटात येताना दिसून येते. समोर आहे बॅटर आपण पाहतोय अमोल. चोवीस धावा धावफलकावरती लागल्यात. 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला बॉल परंतु इथे आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून फार दूर ठेवलं या बॉलला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय हा बॉल अवांतर स्वरूपात धाव संकेत पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्राची धाव, मोफतची धाव, फुकटची धाव. 25 फटका केला जातोय परंतु इथे क्षेत्ररक्षक चुकी झाली यावेळी फिल्डर कडून. आणखी एक चांगला बॉल. राकेश दादा मानकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या आणि सुहास दादा मानकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. हे विलासदादा युवा प्रतिष्ठानवरती असलेलं प्रेम आहे आणि ते प्रेम आज मंचावरती या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. अगदी स्नेहबंध मैत्रीपूर्ण नातं हे मंचावरती जपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 29 या आकड्यावरती. कमांड इज नेक्स्ट बॉलर अगदी पहिल्या इनिंग मधलं शेवटचं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो बॉलर धीरज गुप्ता. डेच्या स्पर्धेमध्ये बीसीसी परले ए टीमने अनुभवातून काय शिकलेत माहित नाहीये परंतु यावेळी मी नक्कीच सांगेल की अगदी पॉवरफुल अटॅक एक प्रोटेक्शन करत असताना उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्या मैदानात त्यांच्या माध्यमातून आले. कारण 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा आहेत त्या फक्त धावफलकावरती 29. म्हणजे विचार करा थोड्या धावा कमतरतेत आहे त्या मात्र कानिवली टीमच्या धावफलकावर. अपेक्षा एक्स्ट्राची होती परंतु इथे कमतरता आहे. धीरज गुप्ताचा पहिला बॉल. इट इज डॉटच्या माध्यमातून इथे काहीच येणार नाही. पंचांकडे अपील तंत्राचा वापर. अनंत पवार यांच्याकडून जितू यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपये. थोडं डान्सिंग अंपायर थोडा डान्स झाला तर बरं होईल कारण प्रेक्षक वर्ग वाट पाहत आहेत. भले मला कॉमेंट्री कमी करायला सांगा मी करेल काही हरकत नाही परंतु तुमच्यासाठी मी डीजे प्ले करायला लावेल. जाऊया नेक्स्ट बॉल कडे. 30 धावा धावफलकावरती आहेत. आणखी 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. फटका उचलला हेलिकॉप्टर उडवायचं होतं
आणि यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवत असताना चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आहे परली टीम कडून आणि इथे धावा येतील फक्त एक. धावसंख्या जाऊन पोहोचते अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती 31 रनचा स्कोर बोर्ड. जर विचार करायला गेला तर ज्या धावसंख्येला कमतरतेत आणायचं होतं ती धावसंख्या आता पटलावरती आहे. वेळ लावू नका परली टीम, विनंती आपणास, चला स्पीडअप करा. हा चांगला फटका आहे, बॉल जाईल वन बाउन्स, चौकार, 4 धावा. आता काय जुने डायलॉग जरा बाजूला झाले असो, परंतु हा डायलॉग फार फेमस होता. तदनंतर आपण पाहतो ना हा डायलॉग ज्यांच्या मुखात शोभतो ते गोरक्षनाथ पवार. दरम्यान या ठिकाणी अगदी मान्यवर उपस्थित होत आहेत. नवी मुंबईवरून भारतीय जनता पार्टी नगरसेविका शीतलताई भोईर यांचे या मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. तदनंतर अगदी गणेश नाईक वनमंत्री यांच्या त्या कट्टर कार्यकर्त्या म्हणून पाहायला मिळतात. नगरसेविका शीतलताई भोईर यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. शीतलताई भोईर यांचं या मंचावरती येणं एक अगदी या स्पर्धेची उंची किती मोठी आहे ते दाखवून देणारं कार्य आहे. इथे परतावं लागेल, इथे डीजी कम ऑन यार अंपायर. आणि जाऊया महत्वपूर्ण सन्मानाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती दाखल झालेलं व्यक्तिमत्व अर्थातच नवी मुंबई नगरसेविका शीतलताई भोईर या मंचावरती उपस्थित आहेत. यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. चला, विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना या ठिकाणी मंचावरती सन्मानित केलं जाईल. चालेल, आपण वेट करूया थोडा.
बॉल पाठवा पाहिजे मला वाटतं अजून एक बॉल मैदानात पाठवा अजून एक टार्गेट आहे 44 धाव संख्येचं ते मात्र बीसीसी परले ए टीमला अगदी एक दिमागदार सोहळा आपला या ठिकाणी पार पडला जातोय विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 दरम्यान आपण पाहतो या मंचावरती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेशजी मपरा उपस्थित होत आहेत त्यांचं मनस्वी या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत त्याचबरोबर इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होत आहेत आदरणीय राजेशजी मपरा सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे मनस्वी आपलं या ठिकाणी स्वागत मी विनंती करेन मान्यवरांना आपण मंचावरती स्थानपन्न व्हा तदनंतर पालीचे नगरसेवक आरिफभाई मनिया यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत जवळ मॅच कडे अगदी 44 धावा संख्येचं टार्गेट आहे आणि या टार्गेटला घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती बीसीसी परली ए टीमची राकेश आणि सँडी आणि गोलंदाजी मार्क वरती कानिवली टीम कडून सूरज पाहायला मिळतोय यस ग्रीन सिग्नल अंपायर चालू करा आपण मॅच आमच्या साइड स्क्रीन म्हणण्यापेक्षा एलईडी स्क्रीन वरती तुम्ही या स्पर्धेला जवळून पाहू शकता आणखी चांगला फटका यावेळी राकेशच्या बॅट मधून आलाय बॉल होईल फरार येईल मात्र दर्जेदार राकेश ब्रँडेड चौका सध्या भरोसा आहे तो बीसीसी परले ए टीमला राकेश याच्यावरती कारण ज्याच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय राकेशच्या बॅट मधून मोठमोठे फटके येत आहेत इथे यानंतर आपण टॉस कडे जरूर जाऊया त्या षटकानंतर चांगला फटका नवगर टीमचे कॅप्टन चला शिवशक्ती परलीचे कॅप्टन उपस्थित आहेत नवगर टीमचे कॅप्टन या आपण टॉस केला जाईल या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते दरम्यान आपण पाहतोय विलासदादा पालवे यांचं पुनश्च या मंचावरती आगमन होत आहे पुन्हा एकदा विलासदादा पालवे आपलं सहर्ष स्वागत या मंचावरती त्या समेत भास्कर दादा यांचं सुद्धा आगमन झालंय आपलं सुद्धा मनस्वी स्वागत सरपंच साहेब मंगेश नावाची फार मोठी चर्चा आहे तुम्हाला सांगून देतो श्री गणेशाचं दुसरं नाव मंगेश आहे आता तुम्ही काय समजायचं ते समजून जा मंगेश दादा तलेकर आहेत ते चांगला बॉलिंग अटॅक कानेवली टीमचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय एक सध्या प्रेक्षकांना अट्रॅक्ट करणारी गोलंदाजी त्याच्यामध्ये तमाम प्रेक्षकांना त्याच्याकडे खिचून घेण्याचा प्रयत्न तो जरूर करतोय आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे एकेरी स्वरूपातली धाव दुहेरी स्वरूपातली धाव पाहायला मिळाली आणि या दोन धावेच्या मदतीने टोटल पुढे सरसवली 13 या आकड्यावरती या धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत या षटकानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत या षटकानंतर आपण टॉस साठी जाऊयात मी विनंती करेल आदरणीय
तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? दोन्ही टीम आहेत. मी विनंती करेल आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेशजी मापरा सरांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. चांगला अटॅक पाहायला मिळत होता प्रोटेक्शन करत असताना फिल्डर कडून, आणि या ठिकाणी आपण अनुभवतो नाही. इथे सुद्धा एक धाव कंप्लीट झाले. राजेशजी मापरा सर यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. सुनील दादा शिंदे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपण पाहतोय या परिसरातील राजेश दादा जाधव, राजेशजी मापरा सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. इथे एक धाव जरूर कंप्लीट झालाय. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचले ती 15 आकड्यावरती. टॉस कडे कॅमेरामन प्लीज. शरददादा दलवे वासोंडा यांच्याकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा स्वीकार. नवघर टॉस जिंकले. निर्णय येऊ दे आमच्यापर्यंत. निर्णय काय? फिल्डिंग स्वीकारले नवघर टीमनी आणि शिवशक्ती परली टीम साठी बॅटिंग साठी आमंत्रित केलाय. दोन्ही टीम तयारीत राहा. दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटच्या 3 ओव्हर शिल्लक आहेत अजून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येऊ द्या. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होईल. अगदी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पारस. चला या बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. जिथे आवाज ऐकाल पुन्हा एकदा केतन पाटील यांचा. नक्कीच बोराडे सर विशेष धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये लाऊड अपील पाहिली आपण. विलास दादा पालवे यांचं हे प्रतिष्ठान, कित्येक वर्ष सातत्याने समाज हितासाठी झटणारे हे व्यक्तिमत्व. आज रजनी स्पर्धा, प्रकाश झोतातील या स्पर्धा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय. डॉट बॉल. प्रेशर क्रिएट केलंय गोलंदाजाने. जिथे आपण पाहिलं की पहिल्या सत्रात धावा आल्या होत्या टोटल 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि जिथे दुसरं षटक सुरू असताना पहिल्या 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होते फाईन लेग क्षेत्रात. डीप लॉंग लेगला चेंडू फील्ड होतोय, मात्र दरम्यान 2 धावा कंप्लीट. या अगोदर जो 40+ मॅच झाला जिथे विनिंग टीम खालापूर संघाने इथे दबदबा सिद्ध केलाय. मॅच जिंकलं त्याने. प्रॉपर क्रिकेट त्यांनी खेळलं आणि गणेशदादा पाटील यांच्या प्रमुख कॅप्टन्सीमध्ये तो मॅच त्यांनी जिंकलाय. सुधागड तालुक्याला तिथे बीट केलं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर सरळ उचली घेतोय. विकेट कीपरकडे पोहोचलाय. बॅक टू बॅक लगातार सुंदर चेंडू पाहायला मिळाले. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा. शांत क्रिकेट. रात्रीचे 12 वाजलेत परंतु अलोट गर्दी प्रेक्षकांची. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पारस, खरं तर पारस या नावात सोन्यापेक्षा ज्याला महत्व असतं असा पारस, परीस ज्याला म्हणतो त्याचाच एक समांतर शब्द म्हणजे पारस. आणि खरोखरच आपल्या संघासाठी त्यांनी खूप चांगलं कार्य केलंय. 17-13 ची जर्सी घालून 5 चेंडूत तब्बल 2 धावा खर्च केल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 17 रन्स विदाउट लॉस. चांगला चेंडू यावेळी पुन्हा एकदा
अगदी विकेटच्या बाजूला चेंडू खेळून काढला, एकच धाव तिथे प्राप्त होईल. या एकेरी धावाने टोटल पोहोचले ती 18 वरती. आदरणीय गणपतजी तळेकर साहेब यांना विशेष विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत असेल. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आपण पाहिलंय खरं तर प्रत्येक मान्यवराला इथे सन्मानित केलं जात आहे. प्रत्येक अतिथींना इथं बोलवून इथे या स्पर्धेची आठवण दिली जाते. हे गाण्याचं सादरीकरण आपण पाहिलं. काय सुंदर गाणं विलासदादांसाठी बनवलंय. असं म्हणतात की दिव्याने दिवा लावत गेला की दिव्याची एक दीपमाळ तयार होते आणि फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आणि असेच माणुसकीच्या नात्याशी पायीक राहून ज्यांनी समाजकार्यात आपल्या नावाचा डंका वाजवलाय, हा सुधागड तालुक्यात ज्यांच्या नावाने कित्येक गरीब कुटुंबाला मदत होते असे विलासदादा पालवे यांच्या माध्यमातून, यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असणारी ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. विलास दादा पालवे पुन्हा एकदा, यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. यस, 1 बाउन्स इशारा देखील दिलाय. व्हाईट बॉल येतोय, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव काउंट केली जाते. सांघिक धावसंख्या इथे मात्र तिसरं षटक सुरू असताना 19 धावा. बॅटिंग करणारी टीम बीसीसी परली आणि त्यांच्या अपोजिट कानिवली ची बॉलिंग करते. या हाफ ट्रॅकर चांगला फटका आहे, देखणा शॉट, व्हॉट अ परफेक्ट कनेक्शन, इट इज अ रिएक्शन. डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला जबरदस्त फटका, षटकार. बाय टोटल स्कोर 25 धावा. 19 धाव्यांची आत्ताही गरज आहे. खरं तर षटक तिसरं सुरू आहे. 19 धावा, उर्वरित 11 चेंडू. खराब चेंडू, पुन्हा एकदा लगातार खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकात खरं तर नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. काही वर्षापूर्वी नो बॉलचे नियम्स वेगळे होते. यावर्षी आपण इंटरनॅशनल नियमाला आपण फॉलो करतो. टेनिस क्रिकेटमध्ये बरेच डेव्हलपमेंट आणि क्रिकेटचं जे आनंद ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावेळी आपण पाहिलं नो बॉल आलाय आणि बॅटरसाठी हा ॲडव्हान्टेज असेल. 26 धावा ऑन स्कोर बोर्ड. 44 धावांना प्रत्युत्तर देताना बॉम्बेवरून असलेले आमचे पंच, दिग्गज अंपायर. शॉर्ट चेंडू, हाफ ट्रॅकर होता, टॉपेज घेतलं. यावेळी मात्र विकेट किपरने चुकी केली. खरं तर हा फ्री डे होता, बट संधी होती. एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या एकेरी धावेने 44 धावांना प्रत्युत्तर देत असताना 27 धावा ऑन स्कोर बोर्ड. बॅटिंग करते टीम बीसीसी परली ए आणि जी परवाच्या दिवशी गुरुवारी जी क्वालिफाय टीम झाली ती बी क्वालिफाईड टीम होती. त्यांचा आज मॅच होईल. नक्कीच उद्या पहिला मॅच त्यांचा असेल. शार्प 6:30 वाजता तो मॅच सुरू होईल. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ साइडला कट केलाय.
बी पॉइंट क्षेत्र चेंडू ट्रॅव्हल होते. इथे एक धाव कंप्लीट झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलंय. तिसरी होणार का? काय जबरदस्त चित्याच्या चपलेने तिसरी धाव कंप्लीट केली. वेल रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. मारुती शेळके मला कळवतात 30 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अजूनही गरज आहे ती 14 धाव्यांची. खऱ्या अर्थाने आज विलासदादा प्रतिष्ठान आयोजित ही प्रकाश झोतातील स्पर्धा प्रथमच खरं तर परळीच्या या पावन धर्तीवरती आपण पाहतोय. सुधागड तालुक्याचा इतिहास जर बघितला तर इथेच उंबरखिंड छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारं ते ठिकाण सुधागड तालुका आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा हा षटकार आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि असा षटकार आणि धावसंख्या होती ती 36. आणि यानंतर लगेच नेक्स्ट बॉल मध्ये जर षटकार आला तर प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विलासदादा पालवे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. गुलाबजी हिरवे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 हजारचा कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले पाहिजेत. प्रयत्न चांगला होता बट जो चेंडूचा स्पीड होता फार तेज. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. अगदी रॅपिडली चेंडू निघून गेला विकेट किपरकडे. त्यांनी देखील काम आपलं चोख बजावलंय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. संदीपजी बोराडे साहेब कर्जतचा वाईस आपण ऐकला त्यांचा आवाज आणि खरोखरच आज प्रतिष्ठानाच्या या स्पर्धेसाठी संध्याकाळपासून त्यांची उपस्थिती आम्ही पाहिली. प्रतिष्ठानाची ट्रॉफी कोणाच्या नावाने कोरली जाणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप कव्हर क्षेत्रात. तिथे मात्र 1 बाउन्स सीमा पार चौकार. क्रिकेट हा खेळ फार मुश्किल आहे. जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं मैदानाच्या आतमध्ये नसतं. म्हणून आपण म्हणतो ना की मुश्किल मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद है अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. आणि मुकाम अगर जिंकायचा असेल इथं स्पर्धा या स्टेजवरती जिंकायचं असेल टीम बीसीसी परळी ए संघाला तर सामना जिंकावा लागेल. जिथे राकेश हा आक्रमक पवित्रा घेतोय. वैयक्तिक 32 धावा 44चा टोटल चेस करताना. आता गरज आहे 4 धाव्यांची. षटक क्रमांक 14 शेवटच्या अंतिम 6 चेंडूंनी 4 धावा. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज इथे यूज केला जातो रोहित 45 ची जर्सी घालून. 45 नावातच रोहित आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व जे कॅप्टन करतोय रोहित शर्मा आणि त्याच नावाचा हा गोलंदाज काय इथे सामना जिंकून दाखवणार. 4 धावा डिफेंड करायचे. 6 चेंडू 4 धावा. बॅट्समन ऑन स्ट्राइक सँडी. बीसीसी परली ए टीम कडून पुन्हा एकदा सँडी आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहिलं राकेशचा आक्रमक पवित्रा. 32 धावांची आतापर्यंत खेळी. प्लॅटफॉर्म सेट केलाय. आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती आणलाय. अंतिम 6 चेंडू. चला नेक्स्ट रोहित राईट लेफ्ट. डावखरे हाताने चेंडू फेकला. यावेळी मात्र यस लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव. अगोदरच आपल्याकडे धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव एक्स्ट्रा गेली आहे. टोटल धाव संख्या इथे मात्र होते 41. आता 3 धावांची गरज आहे. कानोली संघ जर इथं मॅच जिंकला तर संजय दादा मोरे साहेब यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज असेल. पण इथे मॅच जिंकणं फार अवघड आहे. काहीतरी करिश्मा करायला लागेल रोहितला. रोहित
रिव्हर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार, गरज नाहीये. सरळ हातने जर बॅट मधून धावा येत असतील तर अशा पद्धतीने आपल्या टीमला प्रेशराईज करायची गरज नाहीये. डॉट बॉल. आता अंतिम 5 चेंडू आणि 3 धावा. सर्व प्रेक्षकांचं या प्रतिष्ठानावरती दिसलेलं प्रेम आम्ही पाहिलं. भरभरून प्रतिसाद. 3 दिवस खरं तर प्रकाश जोतात ही स्पर्धा आपण पाहतो. पहिल्या दिवशी जवळजवळ 4 वाजले होते, दुसऱ्या दिवशी देखील 2-3 वाजले आणि आज देखील तेवढीच अलोट गर्दी इथे पाहायला मिळते. SS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अप्रतिम दर्जेदार कव्हर केली जाते. यावेळी मात्र प्रॉपर कनेक्शन, ब्रँडेड हिट आला होता पण ताकद कमी पडली आहे. डॉट बॉल सुद्धा आला आणि विकेट देखील आली आहे. फलंदाज बाद. सुधागड तालुक्यात गाजतंय आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ते कमवलंय. माणसं जोडावी लागतात, मन जोडावी लागतात. तिथूनच आपण समाजात आपलं अस्तित्व, आपलं नेतृत्व साबित करत असतो, सिद्ध करत असतो आणि ते केलंय विलासदादांनी. आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून कित्येक समाजातील प्रत्येक गरीब कुटुंबाला, घटकांना इथे मदत केली आहे. आज खरं तर क्रिकेटची स्पर्धा त्याची प्रचिती देते. इथे ऑफर आहे खरं तर टीम कानिवली संघाला. सन्मान्य संजय भाऊ मोरे साहेब, सामना जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आदरणीय उपसरपंच आहेत आणि खरंच कानिवली संघाला ही ऑफर आहे. खरं तर सामना इथून जर त्यांनी जिंकला तर टॉप क्वालिटी मॅच या स्पर्धेतली होईल, कारण इथे शेवटचे अंतिम 4 चेंडू 3 धाव्यांची गरज. बॉलर रोहित पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राइक साठी दिनेश, फ्रेश बॅटर. BCC परळी ए टीम. परळी संघाच्या मला असं वाटतं 3 टीम इथे खेळत आहेत, 4 टीम आहेत आणि सगळे टॉप क्वालिटी खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे प्रत्येक टीम संघर्ष करते विलासदादा प्रतिष्ठान चषक ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी. काय घडते बघूयात. शेवटचे अंतिम 4 चेंडू. हा सुंदर चेंडू, सुरेख डिलिव्हरी. इथे स्ट्राइक रोटेट होईल का? या सेटेच स्ट्राइक रोटेट जरी झाला असला तरी विकेट गेलाय. फलंदाज बाद. डीजे. लवकर नॉन स्ट्राईकला बॅटर पाठवायचा आहे. आणि खरं तर इथे जी ऑफर आपण पाहिले सन्मान्य संजय भाऊ मोरे साहेब, उपसरपंच नवघर साहेब, नवघरचे आहेत. आणि खरं तर त्यांनी जी ऑफर दिली त्या ऑफरच्या अनुसार क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आत, जिथे अंतिम 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. कानिवली संघ सामना जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज पंढरीनाथ शेडगे साहेब यांच्या माध्यमातून. आणि खरं तर बघितलं गेलं तर आज दिवस रात्रभर आम्ही पाहतोय की पैशांचा पाऊस पडतो इकडे. मुन्ना पाटील हे वैभव आहे खरं तर सुधागड तालुक्याचं. खेळाडूंना इथे प्रोत्साहित केलं जातं. रोख रुपये 5000 कॅश प्राइज. पंचांना विनंती, वेळ घेऊ नका, चला मॅच चालू करा. स्पीड अप. 6000चा कॅश प्राइज लागलाय. ऑलमोस्ट अर्धी प्रवेश फी इथे मिळेल जर सामना जिंकला तर. कानिवली संघाला ही संधी आहे. अंतिम 3 चेंडू आणि 3 धावा. खरं तर रोहित या गोलंदाजाने खूप प्रभावित केलंय. या मॅच मध्ये जान फुकली आहे. कानिवली संघ कुठेतरी दडपणात होतं, प्रेशराईज होतं. या मॅच मध्ये पुन्हा एकदा जान फुकली आहे. स्ट्राइक साठी आता मात्र राकेश. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑन क्षेत्रात. 1 धाव आली आहे. इथे दुसरी होईल का? मिसफिल्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. 2 धावा कंप्लीट. कदाचित इथे जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर 1च धाव असते, पण 2 धावेने समीकरण बदललंय.
43 धावा. आता मात्र गरज आहे, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे शेवटचे अंतिम 2 चेंडू 1 धाव. फिल्डिंग मध्ये परिवर्तन नक्कीच होईल, परंतु इथे क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं होतं. रोहितने या मॅचला कलाटणी दिले, मॅच बनवलं त्याने, कारण 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज होती. आणि असं असताना सुद्धा शेवटच्या अंतिम 2 चेंडूंपर्यंत हा सामना रंगवलाय आणि त्यामध्ये एक वाईट देखील आला होता. असं असताना देखील चांगली गोलंदाजी. बघूयात अंतिम 2 चेंडू आणि 1 धाव. 6000 इथे लागलेत कानिवली संघाला. सामना जिंकून दाखवा, 6000 रुपये घेऊन जा. शांतपणे सर्व प्रेक्षक हा मॅच पाहतायत आणि खरं तर बघितलं गेलं तर या मॅचला तेवढा दम आहे. ऑलरेडी 2 मॅचेस जिंकून देसाईपाडा टीम क्वालिफाय झाली टॉप 2 मध्ये, आजच्या दिवसाची टॉप 2. आणि इथून यानंतर देखील एक मॅच मला असं वाटते लीग स्टेजचा असेल. शिवशक्ती परळी आणि नवघर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. लगेच मॅच होईल, स्पीडअप करून लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. ज्या टीमने जो डिसिजन घेतला, फिल्डिंग करणारी टीम. आणि यावेळी डॉट बॉल आलाय. ओ माय गॉड, क्रिकेटचं जबरदस्त थरार. प्रेक्षकांना सामना जर आवडला असेल, टाळ्या पडल्या पाहिजे मित्र या गोलंदाजासाठी. रोहित या खेळाडूने ते दमखम दाखवलंय आणि रोहित नावातच ताकद असते. हा, जर डॉट बॉल आला, ऑलरेडी 6000 रुपये लागलेले आहेतच. पंढरीनाथ शेडगे साहेब यांच्याकडून 5000, संजय भाऊ मोरे यांच्याकडून 1000 आणि जर हा डॉट बॉल आला तर विलासजी पालवे यांच्याकडून 1000 आणि त्यासोबतच भास्करजी पार्टे साहेब यांच्याकडून 1000. टोटल 8000 रुपयाचं कॅश प्राइज. मला असं वाटते 8000 4000 रोहितला द्यायला पाहिजेत जर त्यांनी मॅच काढला तर, कारण अंतिम 6 चेंडू आणि 5 धावा असताना, क्षमा असावी, अंतिम 6 चेंडू आणि 4 धावा असताना या मॅचला त्यांनी बनवलाय. काय घडणार, काय घडणार. रोहित ब्रँड आहे या नावात, मॅच बनवलाय. खर तर कानिवली संघ सामना झुकवला होता संपूर्णपणे. बॅटिंग करणारी टीम राकेश. डॉट बॉल आला तर मापारे साहेब यांच्याकडून 2000, म्हणजे 10000 लागलेत. ऑलमोस्ट प्रवेश फ्री परत मिळते. काय होणार. रोहित, भास्कर पाटील यांच्याकडून, पार्टे साहेबांकडून दोन्ही टीम साठी 2,000चा कॅश प्राइज आहे. कोणी जिंकून 1000 क्षमा असावी. चला, अंतिम 1 चेंडू आणि 1 धाव. बॅटर राकेश आहे स्ट्राईकला आणि खरं तर ही मॅच 32 धावा त्यांनी केल्या आहेत. 33 धावा, क्षमा असावी, 34 धावा. मॅच खरं तर त्यांनीच सेट केला, बट आता काय होणार. शांतता. ओ माय गॉड, मिसफील्ड झाली. 10,000 रुपये दावला लागले होते, मात्र हा सामना राकेशने जिंकून दाखवलाय आणि मांडी ठोफाटले. शेखर धवन स्टाईल मध्ये राकेश या मॅचचा मॅच विनर.